आपल्या चिकनचा रस्सा बघा एकदम भारी झालेला आहे। अशा पद्धतीने जर रस्सा तयार केलात ना तर भाकरी असू दे भात असू दे त्यासोबत एकदम जबरदस्त लागतो। अगदी हॉटेल स्टाईल साधी सोपी पद्धत आहे आणि तोंडाला पाणी सुटणारे आहे। नमस्कार, मी संगीता। आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मसालेदार चिकनचा रस्सा। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये सुरुवातीला मीठ टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अर्धा चमच हळद, त्याचबरोबर अर्धा चमच मीठ, लसूण अद्रकची पेस्ट व्यवस्थित असं छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी असंच इथे ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। आता ह्याला शिजवायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। इथे तेल गरम झालेलं आहे। यामध्ये सुरुवातीला थोडे जिरे टाकून घेणार आहे। त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट, त्यानंतर कांदा मी इथे चॉपरने एकदम बारीक केलेला आहे तो मी इथे अशा पद्धतीने टाकून घेणार आहे। त्यानंतर व्यवस्थित असं ह्याला कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहे। बघा कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे। आता यामध्ये मी चिकनला आपण यामध्ये टाकून थोडंसं इथे फ्राय करून घेणार आहे। चिकन फ्राय झालेला आहे। आता यावरती मी मोठ्या आकाराची एक प्लेट झाकून ठेवणार आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं अर्धा तांब्या किंवा 1 तांब्या पाणी टाकायचं। जेव्हा हे चिकन शिजतं तेव्हा या प्लेटमधलं पाणी पण गरम होते। यावरची प्लेट मी इथे बाजूला करून घेणार आहे। बघा चिकन एकदम छान असं फ्राय झालेलं आहे आणि याला हे जेवढं पाणी सुटलेलं आहे ते हे चिकनचंच पाणी आहे। याच्यामध्ये आपण मीठ हळद ॲड केलेलं होतं त्यामुळे इथे हे पाणी एवढं सुटलेलं आहे। आता मी इथे वर ठेवलेल्या प्लेटमध्ये पाणी गरम झालेलं आहे ते ह्यामध्ये इथे ॲड करून घेतलेलं आहे। चिकनची करी बनवताना आपल्याला हे पाणी लागणार आहे। अजून तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर अशाच पद्धतीने प्लेट पुन्हा वर ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून गरम करून घ्यायचं। छान असं चिकन इथे शिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते। ग्रेव्ही बनवण्यासाठी मसाला तयार करूयात। मी इथे 2 ते 3 कांदे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत। खोबरचे सुद्धा मी इथे छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। जिरं घेतलेलं आहे, 2 टमाटर घेतलेले आहेत, धणे पावडर इथे मी धणे घेतलेले आहेत, 5-6 लवंगा आणि 5-6 मिरे, दालचिनी, इलायची, आल्याचे छान असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे आणि लसण। त्याचबरोबर मी इथे अगदी थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर खोबरला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात। त्यानंतर कांदा, टमाटर आणि अगदी थोडेसे धणे आणि जिरे या सगळ्याला एकत्रच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। त्यानंतर मिक्सी पॉटमध्ये टाकायचं। त्याचबरोबर कोथिंबीर, टमाटर आणि हे सर्व मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत। पॅन गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 2 पळी तेल इथे टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला थोडे मोहरी टाकून घेतलेले आहे। त्यानंतर थोडेसे जिरे, लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे इथे
छान असं याला फ्राय करून घेणार आहे। इथे मी कलमी टाकणार आहे, 4 ते 5 लवंगा टाकणार आहे, 4 ते 5 मिरे टाकून घेतले आहे। इथे मी 2 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। अगदी थोडीशी हळद टाकायची, सुरुवातीला चिकन शिजताना आपण हळद टाकलेली होती। त्याचबरोबर धने जिरे पावडर, 1 मोठा चमच काळा मसाला, इथे मी तयार केलेली पेस्ट टाकून घेणार आहे। त्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढे तुम्ही टाकू शकता। इथे मी किचन किंग मसाला टाकत आहे। इथे शेवटी चिकन मसाला ह्याच्यामध्ये 2 चम्मच ॲड करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मसाला इथे छान असा फ्राय झालेला आहे। मसाला फ्राय करून घेताना किंवा शिजवून घेताना याला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। बघा इथे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। मसाल्यामध्ये त्या चिकनच्या पीसला परतून घ्यायचं, त्यामुळे खूप अशी छान टेस्ट येते। मसाल्यामध्ये पीस ॲड करून 5 मिनिटं मी थोडंसं ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे। हे चिकनचं पाणी होतं ते इथे ॲड करून घेत आहे। चिकनला सेपरेट असं शिजवून न घेता डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये सुद्धा ॲड करून शिजवून घेता येते, परंतु असे केले तर त्याचे सूप आपल्याला काढून घेता येणार नाही आणि चिकनचे पीससुद्धा लुसलुशीत शिजणार नाहीत। तुम्हाला जर ह्यापेक्षा पातळ किंवा गाढी हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घेऊ शकता। मी इथे 5 ते 6 लोकांसाठी बनवलेली आहे। बघा एकदम मस्त झाली आहे। अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे। सुरुवातीला मीठ मी चिकन शिजताना भरपूर टाकलं होतं, किती कमी पडलंय ते बघून इथे मीठ टाकायचं आहे। 5 मिनिट इथे ग्रेव्हीला छान शिजवून घ्यायचं आहे। 1 चमचा बटर ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे। वाह, एकदम मस्त, काय सुरेख दिसते आणि अगदी रेस्टॉरंट टाईप ह्या मसाल्याला स्ट्रक्चर आलेला आहे। आता मी इथे गॅस बंद करून घेते। यावरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बघू शकता चिकनच्या मसाल्यावर एकदम छान अशी तरी आलेली आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा। वाव, मस्त, खूपच छान, अगदी हॉटेल्स टाईप चिकन करी बनून तयार झालेले आहे। आणि माझ्या रेसिपीला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा।